आपण पाण्याचा वापर करताना पण विचार करावा की एका माणसाला एका दिवसाला किती लिटर पाणी लागतं. स्टडी असं सांगतो की एका माणसाला एक दिवसाला आंघोळीपासून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी साधारण 50 ते 60 लिटर पाणी लागतं. त्यामुळे जर 4 जणांचं कुटुंब असेल तर आपल्याला 200 ते 300 लिटर पाणी एका दिवसाला पुरायला पाहिजे. बऱ्याचशा घरांमध्ये जी टाकी असते पाण्याची ती 1000 लिटरची असते. म्हणजे जर एखाद दिवशी पाणी आलं नाही तर 1000 लिटरच्या टाकीचा विचार केला तर 3 दिवस तुम्हाला ते टाकीचं पाणी पुरायला पाहिजे. मग एक दिवस पाणी आलं नाही आणि आपल्याला अडचण येत असेल तर आपला पाण्याचा अतिवापर व्हायला लागला. प्यायचं पाणी हे चांगलं शुद्धच असायला पाहिजे, त्याबद्दल काय प्रश्न नाही. पण कमोड आहे, कमोडला आपलं कुठलं पाणी चालू शकतं तर ह्याच्यावर रिसायकलिंग झालेलं पाणी आहे ते तुमच्याकडे आलं तरी आपल्याला ते चालू शकतंय. आम्ही असं म्हणतो की आंघोळीसाठी 10 ते 12 लिटर पाणी तुम्हाला पुरायला पाहिजे. शॉवर जर सोडून आपण आंघोळ करायला लागलो तर किती पाणी वाया जातं आपल्याला काय कळत नाही. म्हणजे सांडपाणी निर्माण कोण करतोय तर आपणच करतोय. सर्व्हिसिंग सेंटर असतील तर त्यांना काय शुद्ध पाणी द्यायची आवश्यकता नाहीये. गाड्या धुण्यासाठी आपण वापरणार नाही तर त्यांना हे रिसायकल केलेलं पाणी जरी दिलं तर मुळात सांडपाणी कमीच निर्माण होईल. बरोबर. आणि मग ते कमी निर्माण व्हायला लागलं तर महानगरपालिका त्याची विल्हेवाट पण योग्य प्रकारे लावू शकेल. प्रशासन पण यावर प्रयत्न करतंय, पण प्रशासनाला आपली साथ मिळायला पाहिजे हे निश्चित आहे.